आपले जगच्या वतीनं तुम्हा सर्वांना नमस्कार. मी वसंत आपटे. काल संध्याकाळपासून ज्या नेहमीच्या गुड नाईट, शुभरात्री, आज पहाटेपासून शुभ सकाळ, गुड मॉर्निंग, फुलं, पानं, देवाचे फोटो, सुविचार वगैरे वगैरे जो हल्ली दैनंदिन वर्षाव होतो, काही वेळेला तो तसा असह्यसुद्धा होतो, पण तो होतो. लोकांच्या शुभेच्छा आहेत, त्यात काही गैर मानायचं कारण नाही. परंतु काल एक दोन लोकांकडून जे संदर्भ आला तो मात्र मला फार महत्त्वाचा वाटला की तो 22 मार्च आज रात्र आणि दिवस हे समसमान असतील आणि त्यासाठी आठवण करून देणारा, काही भूगोलाचे संदर्भ देणारा असा तो संदेश होता. मला बरं वाटलं जरा. दिस इज समथिंग अनदर, चांगला आहे. मला लक्षात असं आलं की भारतीय सौर कालगणना हा जो विषय पूर्वी एकदा मी मांडलेला होता आणि बऱ्याच ठिकाणी मी तो प्रसिद्ध केला. त्याच्यासाठी काही स्वयंसेवी संस्था आणि काही सामाजिक संघटना कामसुद्धा करतात आणि अगदी अलीकडे जनता सहकारी बँक पुण्याची आहे, त्यांनी त्यांच्या दिनदर्शिकेवर एका कोपऱ्यामध्ये दररोजचा राष्ट्रीय दिनांक चांगल्या ठळक अक्षरामध्ये छापायला सुरुवात केली आहे. त्याच्यासाठी एक वेगळं पानसुद्धा दिलं आहे त्यांनी. हा थोडासा जितका प्रसार होईल तितका करण्याचा विषय आहे, म्हणून मला असं वाटलं की आज 22 मार्च आहे, आज हाच विषय चांगला होईल. आता ह्याला नेहमीप्रमाणे जे श्रोते किंवा दर्शक आहेत त्यांचा प्रतिसाद किती मिळेल मला माहीत नाही, पण हा विषय मात्र काही लोकांपर्यंत, काही जाणत्या शहाण्या लोकांपर्यंत, काही जिज्ञासू लोकांपर्यंत हा गेला पाहिजे असं मला वाटलं. म्हणून मी पुन्हा हा विषय आज घ्यावा असं मला वाटलं. आपल्याकडे कालगणना जी आहे ती हल्ली तर गुगलवरती भूगोल आणि खगोल हा विषय खूप अभ्यासकांना उपयुक्त असा पाहता येतो, पण त्याच्यामध्ये फारसं काही कोणाला स्वारस्य असतं असं नाही, असावं अशी अपेक्षाही नाही. परंतु ज्यांना जिज्ञासा आहे त्यांनी ते फोटोग्राफ्स आणि ते ग्राफ्स सगळे अवश्य पाहावेत. म्हणजे पृथ्वीचं स्थान आपल्या प्राचीन भारतीय लोकांनी कसं कल्पना केली होती त्या पृथ्वीच्या चित्राची, हा आत्ता आपल्याकडं जो जिथं कच्छपाशी मुंबईच्या वरती असा एक कानोल्याचा आकार आहे भारताच्या नकाशाच्या, तो जर असा फिरवला, उलटा केला तर तो सरळ सरळ वरून अंतराळातून गरुड आकार दिसतो. तो नकाशा त्यांनी फिरवून दाखवला आहे. किंवा दक्षिणेला यमराजाचं स्थान आहे असं आपण म्हणतो, तर हिंदी महासागरामधला काही बेटांचा आणि काही भूमीचा असा प्रदेश वरून फोटोग्राफ जे काढलेत तो सरळ सरळ रेड्याच्या आकाराचा आहे. म्हणजे यमाचा रेडा दक्षिणेला असावा असं त्यावरून भाकीत आपल्याला नाही, पण साधारण ते जुळवाजुळवी करता येईल इतपत ते फोटोग्राफ्स अतिशय गमतीशीर आहेत. म्हणजे त्या लोकांना इतक्या अंतराळातून काय सॅटेलाईट होते का काही माहीत नाही, परंतु ते आकार जसेच्या तसे त्यांनी गरुडाचं चित्र स्तुतीमध्ये मांडलेलं आहे, त्यांनी यमराजाची कल्पना दक्षिणेला केलेली आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळं त्याचा हे मेळ घालणं हे काही लोकांना आवडेल, काही लोकांना त्यात थोतांडही वाटेल. तो विषय सोडून देऊ आपण. आज कालगणनेच्या दृष्टीनं महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे चैत्र 1 सौर 1943 असा सण आहे. आता 1943 हे त्यांनी सोयीसाठी घेतलेलं वर्ष आहे, परंतु 1 चैत्र हा मात्र महत्त्वाचा दिवस. भारतीय सौर तारीख ही आजची 1 चैत्र आहे आणि आपल्या कालगणनेप्रमाणे म्हणजे भारतीय सौर कालगणनेप्रमाणे, राष्ट्रीय कालगणनेप्रमाणे आज पहिला दिवस आहे. त्यामुळे 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीला जेवढ्या शुभेच्छांचा नववर्षाच्या पाऊस पडतो तेवढा आज काही पडत नाही आहे असं मला वाटलं. आणि राष्ट्रीय दिनांक किंवा राष्ट्रीय कालगणना हीच आपण बाजूला टाकल्यासारखं झालेलं आहे. आपल्याकडे जे ग्रेगरियन कालदर्शिका आपण वापरतो त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा म्हणजे शालिवाहन शक आहे, पारशी नववर्ष आपण वेगळं करतो, विक्रम संवत दिवाळीच्या सुमाराला सुरू होतं, हिजरी सण असतो, काही जण शिवशक उल्लेख तरी करतात, वापरत फारसे नाहीत, काही जण युगाब्द म्हणून वापरतात. शहेनशाही नावाचा काही लखनौ भागामध्ये वेगळा एक सण पाळला जातो. ह्या सगळ्या कालगणना ह्या प्रसिद्धच आहेत. युरोपमध्ये सुद्धा वेगवेगळ्या आहेत. आपल्याकडं खगोलशास्त्रीय किंवा ऐतिहासिक घटना अशी कोणत्या कालगणनेप्रमाणे नोंदवायची असा थोडा प्रश्न पडतो. म्हणजे मी पत्रावर जर तारीख शिवशकामध्ये लिहिली तर नेमका हा कोणता दिवस
हे आपल्याला पुन्हा त्या ग्रेगरियन कॅलेंडरवर सांगावं लागतं. मी बरेच दिवस माझ्या पत्रांवरती राष्ट्रीय दिनांक असा लिहितो आणि खाली पुन्हा इसवी सणाचा आजची तारीख म्हणजे 22 मार्च असं लिहितो. म्हणजे मला लिहावं लागतं ते, कारण 1 चैत्र 1943 हा राष्ट्रीय दिनांक लिहिला तर जो ते पत्र वाचणार आहे त्याला कळत नाही, म्हणून पुन्हा खाली मला 22 मार्च 2022 असं लिहावं लागतं. थोडे दिवस ते लिहावं लागेल, काही बिघडत नाही, कारण हा सरावाचा भाग आहे आणि एकदम गोंधळात टाकण्यापेक्षा ते हळूहळू रुजवावं हेच बरोबर आहे आणि म्हणून मी ते दोन्ही वापरतो. आता हे आपल्याकडं जिथं ब्रिटिशांचं राज्य होतं जगाच्या पाठीवर, त्या वसाहतीमध्ये हे ग्रेगरियन कॅलेंडर हे रूढ झालं. मग त्याला तो कालविभाग पुन्हा पृथ्वीच्या पाठीवरचा त्यांनी वेगळा मानलेलाच आहे, त्याला टाइम झोन्स असं म्हणतात. तर ते त्यांनी वेगळे मानलेलेच आहेत. आज सुद्धा आपल्याकडे बघतो आपण की वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळी घड्याळं लावलेलीच असतात, पण ऋतुमानाप्रमाणे ते घड्याळं सुद्धा थोडीशी मागं पुढं करतात. म्हणजे कडाक्याच्या थंडीच्या दिवसामध्ये पश्चिमी देश आपली घड्याळं सुद्धा तास 2 तासानं मागं किंवा पुढं ही पुन्हा बरोबर करतात. म्हणजे प्रश्न फक्त विज्ञानाचा किंवा यंत्राचा नाही आहे, प्रश्न त्या ऋतुमानाचा किंवा सृष्टी कालचक्राचा आहे. आणि म्हणून तो जुळवून घेण्यासाठी आपल्याला दिनदर्शिका ही भारताच्या परिस्थितीप्रमाणे, भारताच्या सृष्टीप्रमाणे ही जुळवून घेणं आवश्यक आहे. आपल्याकडं हे चांद्रमास जे आपण म्हणतो, पंचांग जी तयार केलेली असतात ती चांद्रमासाप्रमाणे केलेली असतात, तिथीमिती आपण म्हणतो ती. परंतु टिळक पंचांग किंवा काही दाते पंचांगाची आवृत्ती ही सौर दिनांकाप्रमाणे केलेली असते. ब्रिटिश राजवटीतल्या देश जे होते ते एकाच कालपद्धतीचा, एकाच कालमापनाचा अवलंब करत होते. परंतु इथं मात्र आपल्याकडं टिळक पंचांगासारखे हे सौर दिनांक हे गणिती पद्धतीनं वापरात आणत होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मात्र या कालगणनेची वेगळी रचना करण्याचं काम आपल्या सरकारनं किंवा आपल्या नव्या लोकांनी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हाती घेतलं. आणि राष्ट्रीय कालगणना करण्यामुळं 2 प्रश्न असतात. एक तर त्याची अस्मिता आहे, एकात्मता वाढायला एक मदत होते, आणि दुसरी म्हणजे इथल्या सृष्टीचक्राशी ते अचूक खगोलशास्त्रीय विज्ञानाप्रमाणे बेतता येतं. या दोन्ही अर्थानं हे कॅलेंडर महत्त्वाचं होतं, राष्ट्रीय कॅलेंडर. आणि तशा सुट्ट्या, तशा त्यातला आपल्या वेगवेगळ्या प्रांतामधले सणवार, वेगवेगळ्या प्रांतामधली जीवनपद्धती ही त्याच्याशी जोडून घेता येत होती. म्हणून भारतातल्या वैज्ञानिक आणि औद्योगिक अशा मंडळांचा अभ्यास करण्यासाठी 1952 मध्ये कॅलेंडर सुधार समिती नावाची एक वेगळी समिती तयार करण्यात आली आणि तिची स्थापना करण्यात आली. भौतिकशास्त्रज्ञ डॉक्टर मेघनाथ साहा हे त्या समितीचे अध्यक्ष होते. त्याच्यामध्ये AC बॅनर्जी, KL दफ्तरी, जस करंदीकर, गोरख प्रसाद, RV वैद्य, लाहिरी असे त्या क्षेत्रातली फार बडी नावं होती. त्या सगळ्या समितीनं पंचांगकर्ते आणि अभ्यासू जनतेला सुद्धा आवाहन केलं आणि त्यांच्याकडून सूचना मागवण्यात आल्या की एकाच म्हणजे काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सर्वत्र भारतामध्ये लागू होणारं असं आदर्श राष्ट्रीय कॅलेंडर कसं असावं याच्यासाठी त्या सूचना मागवण्यात आल्या. त्याच्यातून त्यांना 60 पंचांग हातात आली आणि त्याचा अभ्यास करून मग भारतीय सौर दिनदर्शिका अशी ती रचना तयार करण्यात आली. आणि मग ती मांडल्यानंतर 22 मार्च आणि 23 सप्टेंबर हे तर आपल्याला दिवस माहिती आहेत की त्या दिवशी दोन्ही रात्र आणि दिवस हे समान असतात. 22 मार्चला विषुववृत्तावर असणारा सूर्य उत्तरेकडे सरकायला लागतो. तो सौर वर्षाचा प्रारंभ दिवस असं म्हटलेलं आहे, म्हणजे आजचा 22 मार्चला. आणि वास्तविक सूर्य काय दक्षिणेचा उत्तरेला आणि उत्तरेचा दक्षिणेला सरकतो असं काही नाही आहे. ती भासमान भ्रमण आहे सूर्याचं. म्हणजे पृथ्वी कललेली असल्यामुळं ते विषुववृत्तावरती सूर्यकिरणं वेगवेगळी पडतात. त्या भासमानाशी निगडीत असा आपला दिवसमान बदलत असतो, म्हणजे दिवस मोठा राष्ट्र लहान वगैरे वगैरे. तर याच्यानुसार ह्या खगोलीय घटना जी आहे आपली, विषुववृत्ताकडून सूर्य सरकतो आणि पुन्हा विषुववृत्ताकडून खाली जातो, तर याच्याशी त्याची सांगड घालण्यात आलेली आहे. आता हे कॅलेंडर पहिल्यांदा चैत्र वैशाख अशीच नावं देण्यात आली, कारण भारतभर ती रूढ आहेत म्हणून. जरी प्रांतानुसार पंचांग किंवा कालदर्शिका वेगळी असेल तरी सुद्धा चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ ही महिन्यांची नावं काही फारशी कुठंच बदललेली नाही आहेत, म्हणजे अगदी नेपाळपासून खालपर्यंत. तर ही नावंच त्यांनी कायम ठेवली आपल्या राष्ट्रीय दिनदर्शिकेला. फक्त मार्गशीर्षाला मात्र, आपल्याकडच्या मार्गशीर्षाला राष्ट्रीय दिनांकामध्ये अग्रहायण असं म्हटलेलं आहे. बाकीचे सगळे
तेच आहेत दिवस. आता याच्यामध्ये महत्त्वाचे दिवस म्हणजे 1 चैत्र म्हणजे तो 22 मार्च आजचा, त्याला वसंत संपात बिंदू असं म्हणायचं. 1 आषाढ हा दक्षिणायनाचा प्रारंभ बिंदू असतो. 1 आश्विन हा म्हणजे आपल्याकडचा 23 सप्टेंबर हा पुन्हा तसाच एकसारखा, त्याला शरद संपात बिंदू म्हणतात. आणि 1 पौष आणि म्हणजे 22 डिसेंबर हा उत्तरायणाचा प्रारंभ बिंदू आहे. आता हे 4 दिवस हे राष्ट्रीय दिनांकामध्ये वेगळे नमूद केलेलेच आहेत. त्याच्यामध्ये आश्विन फाल्गुन हे महिने प्रत्येकी 30 दिवसाचे आहेत. आश्विन ते फाल्गुन हे सगळे महिने प्रत्येकी 30 दिवसाचे आहेत. चैत्राला 30 दिवस आहेत आणि लीप वर्ष जर असेल तर चैत्राला 31 दिवस दिलेले आहेत. 1 चैत्र म्हणजे 22 मार्च या दिवशी सूर्य मेष राशीत प्रवेश करतो. 1 वैशाख या दिवशी सूर्य वृषभ राशीत प्रवेश करतो. आणि अशा प्रकारे 12 महिन्यांचे 12 राशी अशा त्या निगडीत केलेल्या आहेत. म्हणजे सगळा अभ्यास करून विज्ञान, खगोल, भूगोल आणि आपल्या परंपरा या सगळ्याला अनुसरून हे दिनदर्शिका तयार केलेली आहे. आता कॅलेंडर रिफॉर्म समिती जी आहे म्हणजे कॅलेंडर सुधार समिती, दिनदर्शिका सुधार समिती यांनी जी नवीन दिनदर्शिका तयार केली ती 22 मार्च 1957 पासून भारतानं स्वीकारलेली आहे. त्याबाबत भारत सरकारनं काही निर्णय घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये भारताच्या गॅझेटवर इंग्रजी तारखेबरोबरच हा भारतीय सौर दिनांक लिहिला पाहिजे असा निर्णय आहे आणि तसं घेतलं जातं. आकाशवाणी किंवा दूरदर्शनवरून तुम्ही बघत असाल की आकाशवाणीचं सुरुवातीचं ते सिग्नल येतो का नाही, म्युझिक येतं आणि ते संपल्यानंतर वंदे मातरम लागतं. वंदे मातरम सांगितलं झालं की निवेदक पहिल्यांदा जाहीर करतो की आज भारतीय दिनांक, सौर दिनांक अमुक अमुक, शके अमुक अमुक, म्हणजेच इसवी सन काय असेल तो किंवा तारीख काय असेल ती त्या दिवशीची. आकाशवाणीवर सुरुवातीला सौर दिनांक सांगितला जातो. आपल्याकडे जे कागदपत्र होतात शासकीय, सरकारी, आंतरराष्ट्रीय असोत अगर देशात असो, त्याच्यावरती सौर दिनांकाचा उल्लेख केलेलाच असतो कारण तो राष्ट्रीय आहे. दुर्दैव एवढंच आहे की आता इतकी 70 वर्ष झाली या घटनेला, म्हणजे 1952 पासून जर विचार केला, 57 पासून ते प्रत्यक्षात अंमलात आलेलं आहे. म्हणजे 65-70 वर्ष झाली आपल्याला म्हणजे सामान्य जनतेला, भल्या विचार करणाऱ्या जनतेला सुद्धा, अगदी राष्ट्रीय ते अस्मिता ते अमुकन तमुकन परंपरा सगळं मानणाऱ्या लोकांना सुद्धा या राष्ट्रीय दिनांकाची माहिती नाही आहे आणि ते वापरतही नाही आहे. ते जर वापरलं तर आपल्या संबंध भारतभर हे एकाच प्रकारचं कालमापन होईल आणि आत्ता जे इंग्रजाप्रमाणे आपण कॅलेंडर छापतोय आणि त्याप्रमाणे सगळं वागतोय त्या तारखा सोडून आपण राष्ट्रीय दिनांक वापरायला लागू. खरं म्हणजे इंग्रजी दिनांक काय सगळ्या जगभर सांभाळला जातो असं नाही. आपली जशी एक वेडी समजूत असते की इंग्रजी सगळ्या जगभर बोललं जातं, तसं काही नाही आहे. इंग्रजी हे युरोपियन राष्ट्रांमध्ये काही हल्ली म्हणजे फ्रान्समध्ये नाहीच आहे, जर्मनीमध्ये नाहीच आहे, परंतु इंग्रजी सगळ्या जगभर चालते असं जसं आपल्याला वाटतं तसंच हे कॅलेंडर किंवा इसवी सन हे जगभर तेच चालतं असं आपल्याला वाटतं. तसं काही नाही आहे. प्रत्येक देशाची, चांगल्या चांगल्या मोठ्या मोठ्या प्रगत राष्ट्रांची ही दिनदर्शिका वेगळी असते आणि त्याचा ते वापर पण करतात. आपण ते करत नाही आणि म्हणून आपल्याला वाटतं की ते आहे म्हणजे सगळं आहेच आहे, इंग्रजी म्हणजे ते सगळं बरोबर आहे. भारताच्या संसदेनं ही नवीन जी मेघनाथ सहांच्या समितीनं तयार केलेली राष्ट्रीय दिनदर्शिका आहे याला भारताच्या संसदेनं मान्यता दिलेली आहे आणि त्यामुळं त्यामध्ये काही अगदी परंपरा ते जातीयवाद आणि ते काय मागं सगळं काय हिंदुत्ववाद काय लाखो भानगडी त्याच्यामध्ये उत्पन्न करतील मंडळी, तसं काही नाही आहे. भारताच्या संसदेनं पारित केलेलं घटनात्मक दर्जा दिलेलं समिती आहे ती आणि त्यांनी ते सिद्ध केलेलं आहे आणि त्यामुळं ते वापरात कोणाला काही लगेच त्याचं जुन्या याच्याशी वगैरे जोडायला काही कारण नाही आहे. ते विज्ञानानं सिद्ध केलेलं कॅलेंडर आहे आणि त्यामुळं ते वापरणं ही आपली राष्ट्रीय नैतिक जबाबदारी आहे. म्हणजे आपणच ते वापरत नाही, आपल्याच देशानं तयार केलेलं, आपल्याच वैज्ञानिकांनी तयार केलेलं. म्हणून इथं शासकीय राजपत्रामध्ये, नैमित्तिक पत्रव्यवहारामध्ये सुद्धा सौर दिनांक वापरला जातो, तो आपण वापरला पाहिजे. इतर राष्ट्रांशी व्यवहार करताना त्यासंबंधीच्या कागदपत्रावर सुद्धा ते वापरले गेले पाहिजेत. तसे निर्देश आहेत. रिझर्व्ह बँकेला सुद्धा तसे स्पष्ट निर्देश आहेत. म्हणजे चेकवर तुम्ही समजा राष्ट्रीय दिनांक लिहिला तर आपल्या स्थानिक बँका ते बुचकळ्यात पडतील. अहो कुठली तारीख लिहिली आहे, काय आहे भानगड, तर त्यांना ते सांगितलं पाहिजे. त्याच्यासाठी रिझर्व्ह बँकेचे सर्क्युलर्स आहेत. रिझर्व्ह बँक ते नाकारू शकत नाही, बँक तसा चेक नाकारू शकत नाही असा नियम आहे.
पण आपल्यालाच ते माहीत नाही ना, त्यामुळे ते बँकवाल्यानं तरी काय करायचं. बँकेच्या क्लार्कनं तो चेक बघितला की हा नाही हे कुठली तारीख आहे, हे जमणार नाही म्हणेल. त्याला ते सर्क्युलर दाखवलं पाहिजे. ते सर्क्युलर मी मगाशी म्हटलं त्या कॅलेंडरवरती आहे. ज्यांना स्वारस्य असेल त्यांनी ते तुमच्या मोबाईलवरही तुम्ही ते शोधू शकाल. आणि ते रिझर्व्ह बँकेचं सर्क्युलर आहे. तसा चेक नाकारला तर त्याच्यावर कारवाई होऊ शकते रिझर्व्ह बँकेकडनं, की हा चेक नाकारता येत नाही, कारण तो संसदेनं पारित केलेली तारीख आहे ती. म्हणून आता त्याची जबाबदारी आपल्यावरती काय येतं, तर महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांच्या शिक्षण संचालकांनी शिक्षण संस्थातून सौर कॅलेंडर वापरलं जावं अशा सूचना केलेल्या आहेत. त्या कधी जमाना झाला त्याला सूचना करून, त्या कोणी ऐकत नाही. आता औरंगाबादला यासाठी एक प्रयत्नशील संस्था आहे, तीही ते करते. म्हणजे त्यांनी सौर दिनांक कोणता हे सुद्धा दिलेलं आहे, शके कसे वापरायचे हे दिलेलं आहे, त्याची तुम्हाला माहिती मिळते. सगळं ती मंडळी करतायत, धडपडतायत. आणि शिवाय राष्ट्रीय दिनदर्शिका ही स्वतंत्रपणानं ती प्रसिद्ध करतात. ज्यांना ती हवी असेल त्यांनी 10-20 रुपयाला विकत मिळते, 50-50 घेऊन कोण तुम्ही वाटू शकता. त्याचा प्रसार करणं हाच एक महत्त्वाचा भाग आहे. आणि म्हणून तो प्रसार आपल्यासारख्या सुज्ञ नागरिकांनी आज जर सुरू केला तर कदाचित 5-10 वर्ष लागतील, पण 10 वर्षानंतर आपली राष्ट्रीय दिनदर्शिका आपल्या रोजच्या वापरात राहील. चेकवर सुद्धा आपल्याला तशी तारीख सरसकट दिसायला लागेल. हा बदल हा आपल्या काळामध्ये होईलच असं नाही, पण कधीतरी तो जर व्हायचा असेल आणि तो रुजवायचा असेल आणि ते मनापासून वाटत असेल तर आजपासूनच हे सुरुवात करायला हवी. आणि म्हणून आज आपण निदान सुरुवातीला दोन्ही प्रकारच्या तारखा वापरूया. प्रत्येक पत्रावर, आपल्या प्रत्येक डायरीमध्ये, प्रत्येक उल्लेखावर ह्या तारखा लिहायच्या, राष्ट्रीय दिनांक अमुक आणि खाली मग आज 22 मार्च काय असेल ती. अशी जर तारीख घातली तर सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला गोंधळून जायला होणार नाही, पण हळूहळू ते रूढ होईल. आज जर आपल्या अभिमानी लोक जे म्हणतात त्यांना जरी विचारलं तुम्ही तरी बाबा आज पाडवा कधी रे म्हटलं की पाडवा म्हणतात आणि चाच पडायला लागतील. पाडवा चैत्र शुद्ध प्रतिपदेला हेच त्यांना सांगता येत नाही. ते म्हणतील पाडवा उद्याच्या 2 एप्रिलला आहे. म्हणजे आम्ही जे वर्ष सुरू असं म्हणतो गुढीपाडव्याला, तो गुढीपाडवा चैत्र शुद्ध प्रतिपदेला येतो हे आमच्या लोकांना, परंपरावादी लोकांना, आजच्या शहाण्या सुरत्या घरांमधल्या मुलांना माहिती नाहीये, बायकांना माहिती नाहीये. आपण पाडवा 2 एप्रिलला उद्याच्या आणि त्या दिवशी आम्हाला सुट्टी आहे एवढं त्यांना माहिती असतं. शनिवारी आहे, सुट्टी पण आहे, लागोपाठ सुट्टी आल्यात, हे सगळं तोंडपाठ आहे. पण 2 एप्रिलला पाडवा येत नाही, चैत्र प्रतिपदेला पाडवा येतो चांद्रमासाप्रमाणे आधीच्या, हे त्यांना माहिती आहे. आता गुढीपाडवा कधी साजरा करावा, मग 22 मार्चलाच ती गुढी उभी राहावी का, हा ज्याचा प्रश्न आहे. मुख्य मुद्दा एवढाच आहे की राष्ट्रीय दिनदर्शिका ही सर्वसामान्य नागरिकांच्या, भारतीय नागरिकांच्या व्यवहारामध्ये रुळली पाहिजे. त्याच्यासाठी जे करता येईल, जे उपाय सुचतील ते व्यक्तिगत पातळीवरती सुरू करावेत. संघटनात्मक पातळीवर, देश पातळीवर जेव्हा केव्हा रूढ व्हायचं तेव्हा होईल. पण आज व्यक्तिशः प्रत्येकानं जर असं ठरवलं तर हा दिनांक आणि ही दिनदर्शिका आपण नक्की रुळवू शकू आणि ते सुद्धा एक फार मोठं राष्ट्रकार्य होईल असं मला वाटतं. याच्याबाबत जेवढी जागृती करता येईल, जेवढा प्रसार करता येईल तेवढं करूया आणि हा विषय जास्तीत जास्त लोकांपर्यंत नेऊया असं मला वाटतं. त्यामुळं हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला हरकत नाही, सबस्क्राईब तर कराच. जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोचवा. धन्यवाद.